पंचायत समिती आंबेगाव, डीजी फाउंडेशन आंबेगाव यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित करण्यात आलेल्या ग्रामविकास सरपंच मार्गदर्शन शिबिरामध्ये राज्याचे सहकार मंत्री नामदार दिलीपजी वळसे पाटील साहेब, ज्यांनी अतिशय जादूचा मनापासून आनंद घेतला, तसाच कामगारांना कारखान्यामध्ये आनंद दिला, ते सन्माननीय चेअरमन बाळासाहेबजी बेंडे पाटील, विवेकजी वळसे पाटील अध्यक्ष जिल्हा परिषद पुणे, ज्यांनी सकाळपासून तुमच्या तालुक्याची सुंदर माहिती दिली, ते आमचे मित्र सभापती संजयजी गवारी, अरुणाताई थोरात, मथाजी पोखरकर, उषाताई कानडे, अजयजी आवटे, निलेशजी थोरात, प्रमिलाताई वाळुंज, संदीपजी चपटे, वैभव वायाळ, डी.के. वळसे पाटील, प्रवीणजी भोर, जगदीश अभंग, सोमनाथ काळे, इंदुबाई लोहेकर, प्रकाशराव घोलप, निलेशजी बोराडे, दत्ता डोके, भैयाजी सपाटे, मंचावर उपस्थित असलेली वयानं, ज्ञानानं, अनुभवानं ज्येष्ठ असलेली सर्व मंडळी आणि आपण सर्व गावचे उत्साही सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य, स्वर्गीय कवयित्री शांताबाई शेळके यांची जन्मभूमी आणि कर्मभूमी असलेल्या या गावामध्ये इतक्या सुंदर अशा सभागृहामध्ये इतकं आल्यावर प्रांताधिकारी साहेबांनी सांगितलं की इतकं सुंदर सभागृह आहे आणि सगळे ट्रेनिंग निवडणुकीचे इथंच होत असतात. त्यामुळं सन्माननीय नामदार वळसे पाटलांसाठी एकदा जोरदार टाळ्या. ह्या टाळ्या ऐकल्यावर असं मला वाटायला लागलंय की तुम्ही सगळे निवडून आलेले सरपंच आहेत का? स्टेजवरच्या आम्हा सगळ्या मंडळींना कमी ऐकायला येते, ही सगळी माणसं कमी ऐकायला येत आहे, त्यामुळे एकदा जोरदार टाळ्या. सरपंच हा उत्साही असला तर गाव उत्साही असतं, या मताचा मी आहे. त्यामुळे जेव्हा जेव्हा पाऊण तासामध्ये मी पाऊण तास तुमच्याशी बोलणार आहे, जेव्हा जेव्हा तुम्हाला हसावंसं वाटेल तेव्हा दिलखुलास हसा, जेव्हा जेव्हा तुम्हाला टाळ्या वाजवाव्याशा वाटतील तेव्हा मन लावून वाजवा. एखाद्याला अशी जरी शिट्टी मारावीशी वाटली तर ती मन लावून मारा. ही तिन्ही लक्षणं ज्याच्यामध्ये असतात त्या माणसाला उत्साही सरपंच असं म्हणतात. आता स्टेज सेट झाले, त्यामुळं सरपंच अत्यंत उत्साही असला पाहिजे. मी अशा गावातून जन्माला आलोय, मला हा अधिकार आहे की सरपंच परिषदेला मार्गदर्शन करायचं. सभापती साहेब, ताई, मी अशा गावातून जन्माला आलोय की माझ्या गावात गेली 51 वर्ष झाली निवडणूक झाली नाही. 51 वर्ष. टाळ्या. अरे साधी गोष्ट आहे का? 51 वर्ष निवडणूक झाली नाही. मित्रांनो, जलयुक्त शिवार अभियानामध्ये राज्यातलं 200 लाख रुपयाचं बक्षीस माझ्या गावाला मिळाले. त्याला कोटीतलं लाखात करून सांगितलं, कारण आपण सरपंच आहे. त्यामुळे सरपंचांना असं हसतं खेळतं असलं पाहिजे, जरा उत्साही असलं पाहिजे. अशी पण एखादी शिट्टी मारायला हरकत नाही, कारण सरपंचानं मान टाकली की गावाच्या विकासानं मान टाकली, या मताचा मी आहे. हो, त्यामुळं या गणपतीपासून मागच्या गणपतीपर्यंत प्रांताधिकारी साहेब, ज्या ज्या बाईला गावातल्या मुलगी होते तिला गणपतीच्या दिवसामध्ये आम्ही 5,000 रुपये सुकन्या समृद्धी योजनेचं खातं काढून तिला देऊन टाकतो पुस्तक. आमचा ग्रामपंचायतचा उपक्रम आहे. गावामध्ये निराधार 26 आजी आजोबा होते की ज्यांना सांभाळायला कुणी नव्हतं, सुनेबरोबर पटत नव्हतं, मुलगा पुण्या मुंबईला होता, आणि मी त्या गावचा जर आदर्श सरपंच असेल आणि माझ्या गावातली माणसं भुकी मरत असतील तर काय करायचं? माझ्या सरपंच पदाला आम्ही गावातल्या 26 आजी आजोबांची 2 वेळची गरम जेवणाची सोय केली. मग मी त्या गावचा सरपंच म्हणून काम करू शकतो. मित्रांनो, स्मार्ट ग्रामचं 10 लाख रुपयाचं बक्षीस आम्हाला मिळालं. तंटामुक्त गाव समितीचं विशेष पुरस्कार 5 लाख रुपयाचा आम्हाला मिळाला. आम्ही गावामध्ये एखाद्या बाईला मुलगी झाली तर लगेच ग्रामपंचायतच्या वतीनं तिचं
व्हिडिओ ताई, आम्ही खणा नारळानं ओटी भरून तिचं स्त्री जन्माचं स्वागत गावात करतो आणि त्या बाईला जन्मभर वाटायला लागतं. ही सरपंचांना मी दिवसभराच्या ग्रामपंचायत मार्गदर्शनामध्ये मी जर तुम्हाला काही गोष्टी सांगितल्या तर इथून पुढे 25 वर्ष तुम्हीच सरपंच. आम्ही तळेगावला साहेब ह्या सगळ्यांना ट्रेनिंगला बोलवत असतो आणि मग ती तळेगावचा किस्सा मी महाराष्ट्रभर सांगतो. सरपंचाचं प्रशिक्षण तळेगाव आणि बारामतीला सभापती साहेब तुमच्या जिल्ह्यातलं होतं. किती सरपंच प्रशिक्षण झालंय की अशी 20% माणसं आहेत की ह्यांचं सरपंच प्रशिक्षण झालंय आणि तेव्हा ह्यांना कळतं की सरपंच काय आहे. काही जणांना तीनदा बोलून नोटीस काढले तरी ती आली नाहीत. आजचं मार्गदर्शन ऐकलं की ती तिकडे येणार. मग आम्ही व्हिडिओ साहेबांना सांगितलं की साहेब तुमच्या तालुक्यातले सरपंच येत नाहीत, त्यांना पत्र द्या, नोटीस काढा. एका ग्रामसेवकाने एका फेटेवाल्या आजोबाला तिकडे बोलवलं. त्यांनी सांगितलं की भाऊसाहेब तुम्ही जर मला तिथं माझ्या प्रश्नाची उत्तरं देणार असाल तर मी त्या ट्रेनिंगला येणार आहे. मीटिंग मध्ये तुम्ही काहीच बोलू देत नाही. असं होतंय का तुमच्याकडे? असं झालं ना तर हसायला शिका. मी मगापासून ह्याच्यातले 2 सरपंच बघतोय, पहिल्या 5-6 रांगेत आहेत. मी त्यांच्याकडे बघणार नाही, त्यांचं नाव सांगणार नाही. सगळी उत्साही माणसं आहेत, पण 2 सरपंच इतके टेन्शन मध्ये बसलेत. आता काय त्याच्याकडे बघितल्यावर मलाच टेन्शन यायला लागले मगापासून. ते आजोबा आले, ट्रेनिंग झालं, त्यांच्या प्रश्नाचं उत्तर काही त्यांना मिळालं नाही आणि ते मला म्हणले साहेब ग्रामसेवकचं काम होतं हितवर आणून सोडायचं, ते सोडले निघून गेले, तुमची जबाबदारी आहे म्हणले. मी आजोबा तुमचा प्रश्न काय आहे? ते म्हणले मला सगळं कळलं. ग्रामसभा कळली, मासिक सभा कळली, वंचित घटकांची सभा कळली, बालकांची सभा कळली. माझं 30 लाख रुपये अडकलेत म्हणले हिथं, ती कधी निघतात तेवढं फक्त सांगा. मित्रांनो, हा प्रश्न आजोबाचा नाही, हा प्रश्न तुमच्या सुद्धा अनेकांच्या मनांमध्ये आहे. तुमचं मनापासून अभिनंदन. तुमच्या हातून गावाचं चांगलं काम व्हावं म्हणून पांडुरंगानं तुम्हाला सरपंच म्हणून निवडलंय. टाळ्या. आणि इकडे पण सांगावं लागतं, पुणे हा सुधारलेला जिल्हा आमच्याकडे समजतात. मी साहेब प्रांत साहेब एकदा उमरग्याला ट्रेनिंगला गेलो होतो. इकडे पुण्यामध्ये ना नुसतं असं वक्त्याच्या 2 शब्दांमधला पॉज हा टाळ्यांचा असतो हे लोकांनाच कळतंय. तिकडे खाली टेंभुर्णीकडे आले तुम्ही की ते अर्ध्या तासानं वाजवतंय. सोलापूरला गेला तर 1 तासा 2 तासानं त्याच्या लक्षात येतं मगा वाजवायला पाहिजे होत्या. मी उमरग्याला ट्रेनिंगला गेलो होतो आणि तिथं 2-4 सरपंच 2-4 ग्रामसेवक 3 दिवसाचं ट्रेनिंग होतं. दुसरा दिवस साहेब चालू झाला, अजून सभागृह सुरू पण झालं नव्हतं तर एक सरपंच असं जोर जोरात हसायला लागले. मी म्हणलं कुणाच्या गोळ्या वगैरे विसरतात, असं काय ह्यांचं झालंय का? अजून चालूच झालं नाही तर हे कसं काय हसायला लागले? म्हणलं सरपंच तुम्ही काल दिवसभर हसले नाही, आता कसं काय हसायला लागले? ते म्हणले साहेब तुम्ही काल सांगितलेला जोक मला आता कळलाय. म्हणलं हा हे सरपंच आहे, हेच पुढच्या वेळेस होत आहे. मग त्या दोघांनी त्या अंचलताईला छान बांधून टाकलं. त्या दोघांकडे बघितल्यावर मी बेंडे पाटील साहेबांना असं म्हणलं की ह्यांचं जर हे बहुतेक सरपंच आहेत इतके आवडून गाठ्याने हाणले. मी खूप ऑफिशियल बोलावं, खूप सरकारी भाषेत बोलावं याच्यासाठी आलोच नाही, कारण सरकारी तुम्हाला सगळं कळतंय. तुम्हाला खरं सांगतो, तुमच्यापैकी कितीतरी महिला सरपंचाला आता असं वाटायला लागलंय काय बुद्धी सुचली सरपंच झाली. पण परमेश्वरानं असं सांगितलंय की गावातली काही सगळी मेली होती का विरोधी पार्टीतली, तुम्हाला सरपंच केलंय. पण परमेश्वराला असं वाटतंय की ही 5 वर्ष दिलेली संधी आहे आणि या 5 वर्षाच्या संधीमध्ये तुम्ही प्रचंड काम करू शकताय. मित्रांनो, ग्रामीण विकासांमध्ये काम करत असताना सरपंच आणि ग्रामसेवक अत्यंत महत्वाचा दुवा आहे. तुम्ही जर मन लावून काम केलं, विकासाच्या योजना त्याच्यापर्यंत पोहोचवल्या तर गाव तुम्हाला पुन्हा एकदा सरपंच करताय. पण सरपंच पद हे पूर्ण वेळ काम करायचं पद आहे. नाहीतर तू राहायचा पुण्याला, रविवारी गावाकडे यायचा, लोक वर्षात जय हिंद जय महाराष्ट्र म्हणतात. सरपंच पद हे पूर्ण वेळ काम करायचं पद आहे. आज तुम्हाला इकडे नामदार साहेबांनी बोलवलं त्याचं कारण आहे की ग्राम विकासातला माझा सरपंच काम तर करतच असतो, पण अधिक गतिमान काम करण्यासाठी, नव्या योजनांचं काही अभिसरण करण्यासाठी तुम्हा सगळ्या मंडळींना आज इकडे बोलवलंय. त्यामुळं सगळ्यात महत्वाचं
की परमेश्वरानं तुमच्यावर दिलेली जबाबदारी आहे ती पूर्ण वेळ करा, पूर्ण वेळ. आणि सरपंच पद जेवढी सेवा करू शकतं तेवढं राज्यातलं दुसरं कोणतंही पद सेवा करता येत नाही, या मताचा मी आहे. कारण प्रचंड मोठा सभापती साहेब तर काय घराघरातल्या गावागावातल्या सगळ्या लोकांपर्यंत पोहोचू शकतात का? नाही. पण सरपंच हा घराघरात गेला पाहिजे, गावागावात पोहोचला पाहिजे. आणि मग गावात गेल्यानंतर, गावात फिरल्यानंतर त्यांना काही सामान्यांची दुःख कळत असतात. ज्या सरपंचाला सामान्यांची दुःख कळायला लागतात तो पुढची काही वर्ष त्या गावचा सरपंच राहू शकतो. टोपीवाले सरपंच काय आहेत? टोपी ही शेवटची पिढी असेल आता ग्रामविकासातली. इथून पुढे जीन पॅन्ट वरचे सरपंच येतील, त्याच्या पुढच्या काळात जीन पॅन्ट गुडघ्यावर फाडलेली येतील. ही टप्पा आहे. नामदार साहेबांनी जेव्हा कामाला सुरुवात केली होती तेव्हा धोतरवाले काही सरपंच त्यांना भेटायचे आणि ती ग्रामविकासातली चळवळीची, गांधीवादी विचारांची आणि खरंच देशप्रेमानं पछाडलेली सगळी माणसं होती. काळ बदललाय, टोप्यांची संख्या कमी झाली आहे. भविष्य काळामध्ये याच्यात काय होईल मला भीती वाटायला लागली आहे की ते अर्ध्या जीन पॅन्टवरचं सरपंच वगैरे होतं का काय. तुम्ही जा तिकडे पुण्या मुंबईला, शंका असते माणसाला, अरे याने पॅन्ट घातलीच कशाला, इतकी छोटी घातली आहे. मला असं वाटतंय की आपल्याला ग्रामीण विकासाची दुःख कळली पाहिजे. त्यामुळे तुम्ही प्रचंड काम करू शकताय आणि हे काम करत असताना गावातल्या विरोधी सरपंच पद, निवडणूक ही निवडणुकीपुरती असली पाहिजे. निवडणूक संपली आणि निकाल झाला की आपल्याला विरोधकाला चहा पाजता आला पाहिजे, तो येणार नाही. पण तुम्ही त्याला चहा पाजायची मानसिकता तुमच्याकडे असली पाहिजे आणि मग आपण उत्तम पद्धतीचं काम करू शकतो. मला स्वतःला असं वाटतंय की आदर्श गाव करायचं असेल तर तुम्ही आदर्श गावाच्या काही क्लिप बघा. टिकेकरवाडी सारखं गाव आहे, 5 करोड रुपयाचा पुरस्कार मिळाला. तिकडे आमच्याकडे अनेक वेगवेगळी गाव आहेत, ग्रामीण विकासाच्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम केलेले आहेत. सरपंच पद हे झपाटलेलं पद असलं पाहिजे. सरपंचानं ग्रामपंचायतीमध्ये जांभळ्या देऊ नये. आता माझ्या पुढे मगापासून दोघच सरपंच इतक्या जांभळ्या द्यायला लागले, त्याचा अर्थ आहे असं उरका आता तर सुरुवात झाली आहे. ये तो अभी ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है. सगळ्यात महत्वाचं की तुम्ही असं ठरवलं पाहिजे की आपल्याला काम करायचंय. पूर्वीच्या काळी कसाही विकास करायला जात होता, पण डी के वळसे पाटलांनी मग बोलताना सांगितलं, आमचे ते यशदाचे चांगले प्रशिक्षक आहेत, की 9 थीमवर काम करायला सांगितलंय. की आपल्या गावातली प्रत्येक लोकांचे आपण आराखडा बनवत असताना दोघांनीच आराखडा बनवायचा नाही. अनेक जणांच्या डोक्यात बसलेलं असतंय गाव चालवायला आम्ही दोघं, सरपंच ग्रामसेवक, निवडून आलेली 8, उरलेल्या गावाचा काही संबंध नाही. म्हणले आम्हीच 8 जण काय करायचं ती करणार. असं नाही. गावातल्या प्रत्येक गोष्टीची तुम्हाला गरज आहे. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं ग्रामसभा घेत असताना त्याच्या अगोदर महिला सभा घ्यायची आहे. काय अवस्था आहे ग्रामसभेची तुम्हाला माहिती आहे, मी काय आता सांगत बसत नाही. पण ज्या गावांमध्ये जास्तीत जास्त लोक ग्रामसभेला येतात तिथं प्रश्न मांडतात. अशा अनेक ग्रामसभा बघितल्या मी की माणसाला धरून बसावं लागतं. ग्रामसभा होतो, बस रे, फोटो काढेपर्यंत बस. मी अशी काही ग्रामसाहेब गाव बघितली. एक गाव होतं, मी नाव फक्त त्याचं सांगणार नाही तुम्हाला, 2000 माणसं, मोठं गाव होतं, मंचर सारखं. ते तालुका नव्हतं पण मोठं गाव होतं. ग्रामसभा चालू झाली, 1000-1500 माणसं जमा झाली. मी विचारलं व्हिडिओ साहेबांना चालू करायचं का, ते म्हणले ग्रामसेवकला विचारा. ग्रामसेवकला विचारलं, म्हणलं तुम्हाला नाडी माहिती असते गावाची, करू का चालू. त्यांनी सांगितलं साहेब चालू करा, अजून थांबा जरा. मी म्हणलं अडचण काय, माणसं आलेत म्हणली सगळी, पण पोलीस गाडी आली नाही. म्हणजे तुमच्या जबाबदारीवर चालू करा. असं कसं काय, हे गाव पोलीस बंदोबस्तातच ग्रामसभा होती म्हणली इथली, तुम्ही ठरवा म्हणले काय करायचं. मित्रांनो, अशीही गाव आहेत राज्यात आणि काही अशीही गाव आहेत की तुम्ही जे करताय, आम्ही निवडून दिलेले जे 9 सदस्य आहेत, तुम्ही जे करताय ते सगळं आम्हाला मान्य आहे. ग्रामीण विकासाचं काम करा. मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं की आता पंचायत इंडेक्सवर काम करायचंय. इथून पुढच्या काळात कसाही विकास करायचा नाही, गरिबी मुक्त गाव झालं पाहिजे. गरिबी मुक्त गाव करायचं म्हणजे अनेक सरपंचाला मी विचारलं की तुमच्या गावाला जो 14व्यात 15व्यात निधी आलाय त्याचं काय करावं असं तुम्हाला वाटतंय. मला अनेक सरपंच खाजगीत सांगतात, साहेब 2च कामं करू म्हणले, गटार आणि रस्ता, बस. त्यांना तर विचारलं त्यांनी, मला कळलं नाही गटार आणि रस्ता का करायचे असते. ते म्हणले तुम्हाला माहित नाही, तुम्ही नुसतं बोला, गटार आणि रस्ता का करायचे आमच्या आम्हाला माहिती आहे. मित्रांनो, माझा असा दावा आहे, गाव जर गरिबी मुक्त करायचं असेल, तुम्ही ज्या गावचे सरपंच आहे त्या गावात सगळं गटार आहे, रस्ते आहे, पाणी आहे, लाईट आहे, समाज मंदिर आहे, सभागृह आहे, सगळं आहे, आरोचं पाणी आहे. पण त्या गावातल्या 200 बायका जर एका टेम्पोतून रोज दुसऱ्या गावाला मजुरीसाठी जात असेल तर तुमचा सरपंच म्हणून काही उपयोग नाही त्या गावात.
स्वातंत्र्यानंतरच्या 75 वर्षात सुद्धा जर आपण गाव स्वयंपूर्ण करू शकलो नसेल, आणि हे तर मग बोलताना त्यांनी सांगितलं की आंबेगाव तालुका हा राज्यात सगळ्यात जास्त विकास निधी आलेला तालुका आहे, तुम्ही नशीबवान तालुक्यातले सरपंच आहे. तुम्ही अनेक तालुक्यांमध्ये जा, पत्र दिल्यानंतर पुरा स्मरणपत्र 2-4 द्यावी लागतात. अजून साहेब ह्याच्या निधीचं काहीच नाही. मग त्यांनी बोलताना सांगितलं की तुम्ही पत्र घेऊन गेलात की तुमच्या तालुक्याला जिल्ह्याला पैसे मिळतात. मित्रांनो, आता जनता सजग झाली आहे. लोकांना आता ऑनलाईन ग्रामसभा बघायची सवय आहे. लोकांना आता ऑनलाईन मासिक सभा बघायची सवय आहे. मला असं वाटतंय की तुम्ही आता विचार केला पाहिजे. माझा तुम्हाला प्रश्न आहे की तुमच्या टेबलवर ग्रामपंचायत अधिनियम असायलाच पाहिजे. किती जणांकडे स्वतः खरेदी केलेला ग्रामपंचायत अधिनियम आहे? खरा हात करायचा आहे. अशी 1 डझन माणसं आहेत यांच्याकडे हात हे आहे. आम्ही अनेक सरपंचांना भेटतो. प्रांत म्हणलं ताई गावाला किती निधी आलाय? त्यांनी विचारलं होय किती? मागच विचारायचं का? म्हणलं ग्रामसभा कधी झाली विचारलं एकदा व्हिडिओने. ग्रामसभा कधी झाली आहे? त्यांनी विचारलं होय कधी झाली ग्रामसभा आपल्या गावची? व्हिडिओ म्हणले मागं कोण? आमचे मिस्टर आहेत म्हणले. त्यांना मी म्हणलं होतं न ग मला. अनेक जणांना असं वाटतं मी नको म्हणले होते, माझं बरं चाललाय संसार, मला ह्या का भानगडीत पाडलंय तुम्ही? माझा असा दावा आहे. बरं हे खरं आहे ना, मी म्हणतोय असं नाही. जर गाव विकासाच्या किंवा पुरस्काराच्या दिल्लीच्या यादीत आलं तर केवळ सरपंच, ग्रामसेवक आणि ती दोघच जबाबदार आहेत. यशाला पण आणि अपयशाला पण ती दोघच जबाबदार आहेत. इथून पुढे गावात अनेक जणांनी विचारलं की गावाच्या सगळ्या प्रश्नाला सरपंच आणि ग्रामसेवक जबाबदार आहे. ते म्हणले काय संबंध आहे? ते म्हणले होय, कारण माझ्या गावातली जर 25 आजी आजोबा जेवणार नसतील, ती जर भुके उपाशी राहणार असेल तर त्याला जबाबदार मी आहे सरपंच म्हणून. आता इथून पुढे नवीन समस्या उभा राहिली आहे. प्रत्येक गावातल्या 100 पोरांची लग्नच होणार नाहीत आणि ती ग्रामपंचायतवर चाल करून येणार. तुम्ही असं नाही म्हणा त्याचा काय संबंध आहे? बरं तुमच्या गावातल्या पोरांची लग्न झाली नाही तुम्हीच जबाबदार ना? मी जबाबदार आहे का? माझ्या गावातली पोरांची लग्न झाली नाही तर मी जबाबदार आहे. ही सामाजिक असमतोल आहे. बरं तुम्ही काही करू नका. ते लग्न होई नाही म्हणून टेन्शन मध्ये आहे म्हणून प्यायला लागलं म्हणून ग्रामपंचायती यायला लागलं. तुम्ही त्याला म्हणा तरी काय? बरं तुम्ही ग्रामसेवक म्हणून असं म्हणू नका त्याला सर आमचा काय संबंध आहे, आम्ही काय करायचं? काय करू नका. ग्रामपंचायतीमध्ये 2-4 वधीवर सूचकचे नाव नंबर लिहा आणि त्याला सांगा इकडे तुझा प्रश्न आहे त्यांना फोन कर. अरे त्याला मार्ग तरी दाखवा. गावातल्या प्रत्येक विकास कामाला मार्ग दाखवायची जबाबदारी सरपंचाची आहे. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं शेवटच्या माणसांचं दुःख तुम्हाला कळालं पाहिजे. किती छोटे छोटे प्रश्न असतात तुम्हाला माहित नाही. नामदार साहेबांना अनेक प्रश्न असतात, काटेरी खुर्ची असते, मोठे प्रश्न असतात, सुटत नसतात. पण तुमच्याकडे छोटा प्रश्न आहे. हो, एक आजी आलेली असते तुमच्याकडे तिला रेशन कार्ड मिळत नसतंय. किती छोटा प्रश्न आहे आणि सरपंच वाडीतून फिरत असते. आजी रेशन कार्ड साठी सरपंचाच्या मागे असते. तुम्हाला माहित नसेल मित्रांनो, तुमचं प्रत्येक गाव चालवायचं असेल तर 80 लाख रुपये, 70 लाख रुपये, 100 लाख रुपये सरकार महिन्याला तुम्हाला देते. एका महिन्याला. किती जणांना हा मुद्दा मान्य आहे? 4 जणांना माहिती आहे. उरलेली म्हणजे कुठे येतात पैसे ते? आम्हाला कसं काय कळलं ना? तुमचं गाव चालवायचं असेल तर ग्रामसेवकची पगार सरकार करतंय, मराठी शाळेची पगार सरकार करतंय, हायस्कूलच्या शिक्षकांची पगार सरकार करतंय, पोलिसांची पगार सरकार करतंय, वायरमनची पगार सरकार करतंय, आरोग्य केंद्रातल्या माणसाची पगार सरकार करतंय, तुम्हाला वन विभागाचा माणूस दिलाय तो पगार सरकार करतंय. मित्रांनो, या सगळ्यांची बेरीज काढा. या सगळ्या गोष्टीचा समन्वय सरपंचाला साधता आला पाहिजे. आमच्याकडे एक सरपंच आहेत, मराठी शाळेतला बायोमेट्रिक बसवलंय आणि ते बायोमेट्रिक ग्रामपंचायत मध्ये आणून बसवलंय. ते म्हणजे हिता अंगठा लावायचा आणि मग शाळेत जायचं. सगळ्या शिक्षकांची जी 11ला 12ला यायची ती 9:30ला हजर. ते म्हणजे सरपंचाच्या तिथं अंगठा लावायचा. त्यांनी सांगितलं व्हिडिओ ना की माझ्याकडे लावायचं ना, लावणार ना म्हणलं बायोमेट्रिक. मित्रांनो लावलं. आणि म्हणून मला जाणीवपूर्वक असं वाटतंय की सरपंच हा प्रत्येक गोष्टीतला. बरं सरपंचाच्या हाताखाली ते पद किती छान आहे बघा. राज्यामध्ये एकमेव असं पद आहे की ज्याच्या सहीनं पैसे काढायचा अधिकार आहे. खरं आहे ना? इतके थंड कस काय झाले? दुसरा कुठलाही माणूस नाही, दुसरं कुठलंही लोकप्रतिनिधीतलं पद नाही. सभापती साहेब बरोबर आहे, तुम्ही कशावर सह्या केल्या का पैशावर? ते तर म्हणले ते वरचं वरच राहिलंय, खालचं खालीच राहिलंय, मी मधीच आहे. लय अवघड आहे.
तुम्हाला कुणालाही सभापती होण्याचं स्वप्न पडू देऊ नका. ते लय काटेरी खुर्ची आहे गवारी साहेबांची. मला आल्या आल्या त्यांनी सांगितलं काय सर लय अवघड झाले म्हणले. खालचं खाली वरच्यावर मी मधीच आहे. खरं आहे. बरं राज्यातल्या त्या सभापतींची नाही सगळ्या सभापतींची अवस्था ही आहे. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं तुम्हाला गावातल्या समस्या सोडवण्यासाठी यंत्रणा दिली आहे. ऑपरेटर दिलाय, प्रिंटर दिलाय, झेरॉक्स दिलंय, ऑफिस दिलंय, सगळं दिलंय तुम्हाला. आणि लोकांची दुःख काय रेशन मिळत नाही आणि ते सरपंचाच्या मागा. सरपंच तुम्ही आज चाकणलाय. अरे रेशन नाही तर चाकणला काय करतो नाही म्हणजे पुढच्या रविवारी या. ते म्हणताय तू आता 5 वर्षांनी हे पुन्हा बघतो. जुनी माणसं म्हणून दाखवत नव्हती, आताची माणसं म्हणून दाखवतात, बोलून दाखवतात, आता तर करून पण दाखवायला लागले. त्यामुळे तुम्ही ठरवलं पाहिजे की मला असं वाटतंय की या सगळ्या गोष्टींचं केलं. दुसरं लोकसहभाग वाढवला पाहिजे. तुम्ही लोकांमध्ये जाऊन छोट्या छोट्या प्रश्नाला लोकांचं ऐकून घ्या. आमच्याकडचा एक सरपंच आहे, ती एकटं 25 वर्ष सरपंच होतं. मी त्याला विचारलं तू कसं काय, सगळी 5-5 वर्ष आहेत. ती म्हणला मी धोरणच पकडलंय. म्हणला एक वर्ग येतो ही कट्टा काढून टाकायचा आहे म्हणला. ती म्हणते ओके काढून टाकू. दुसरं येतंय म्हणला विरोधक, ती म्हणते कसं काय कट्टा काढायचा ठरलाय. बरं म्हणलं तुझं काय म्हणणं आहे. काढायचा नाही. ओके नाही काढायचा. मी दुखवतच नाही म्हणला, कुणाला ऐकून घेतो. जे जे गरम डोक्याचे सरपंच आहेत त्यांना हात जोडून विनंती, आज संध्याकाळी राजीनामा द्या. गरम डोक्याच्या माणसानं सरपंच व्हायचं नाही. मग सरपंच कसा असला पाहिजे. सरपंचाच्या तोंडात साखर असली पाहिजे. प्रत्येकाला गोड बोल. नाही म्हणजे माझा स्वभाव कडक आहे घरी ठेव. इथं ग्रामपंचायत मध्ये कुठं घेऊन आला. गोड बोल ना. सरपंचानं गोड बोललं पाहिजे. त्याच्या डोक्यावर बर्फ असलं पाहिजे. गावात काही सगळी शहाणी असतात काय. काही शहाणी, काही अतिशहाणी, काही दीडशहाणी, काही गतिमंद, काही मतिमंद, काही अति हुशार. ह्यांचं प्रतिनिधित्व तुम्हाला खरं आहे नाही का गावात सगळं. आणि काही जणाला तर तुम्ही त्या खुर्चीत बसलेलं सहन होत नसतं. ते म्हणतात मी 70 घालविली ह्यानं 20च घालविली तरी हे खुर्चीत 70 घालविले म्हणला मी. ते 20 वालं खुर्चीत आहे. तिकडे एक वडगाव नावाचं गाव आहे. ते वडगावला तर म्हणतात ते पुण्यात बसून करताय. म्हणला मी गावात 70 घालविले तरी मी पडलोय. म्हणला ते पुण्यावाल्याचं बघतो. मला असं वाटतंय की तुम्ही कधीही असं तृप्त राहा. सरपंच हा डोक्यावर बर्फ असलेला असला पाहिजे. सगळ्यांचं ऐकून घे. प्रत्येकाला समस्या मांडू दे. विरोधकाला बोलू दे. काय करायचंय ते तूच कर पण ऐकून तरी घे. तुम्ही बघा काही सरपंच खूप छान असतात. माझ्यापेक्षा नामदार साहेब राज्यात फिरले. त्यांनी अनेक सरपंच बघितलेले आहेत. ते म्हणतात हा बोल पुढं गटार नाही. हा पुढं लाईट पण नाही आमच्यात. पुढं काय. हा बरं पुढं. अरे घरकुल आलं नाही मला. बरं पुढं. अरे ते म्हणते कडबा कुट्टी सुद्धा मला मिळली नाही. पुढं. गायगोठ्याचं अनुदान त्याला मिळलं. बरं पुढं. ते म्हणताय सगळं बोलून घे सगळं. आणि मित्रांनो ग्रामपंचायतीवर चाल करून येणाऱ्या लोकांची संख्या आता वाढली आहे. अशा वेळेस सरपंचानं डोक्यावर बर्फ ठेवला पाहिजे. हे तुम्हाला काल एका वेगळ्या मंगल कार्यालयात घ्यायचं ठरलं होतं पण सरपंच कसा गार पडतो ते दाखवायला इथं आणलंय तुम्हाला. ही ट्रायल आहे. मित्रांनो तुम्ही नशीबवान तालुक्यातले आणि जिल्ह्यातले आहेत. तुमच्याकडच्या ग्रामपंचायती ह्या विधानसभेसारखं अतिशय आलिशान फर्निचर, एसी, खुर्च्या. अरे इतकं चांगलं. तुम्ही जा तिकडं पेसांमधली सुद्धा गावं. पेसाचे सरपंच आहेत. पेसा कार्यक्षेत्रातले सरपंच किती आहेत. यांचं तर कौतुकच. ह्यांच्यासाठी एकदा टाळ्या. ही तर जावाईच आहे ती सरकारची. ह्यांनी काही मागू दे ह्यांना किती बी मिळतंच. कारण सरकार म्हणतंय आदिवासी भागात आहे. ह्याचं बघावं लागतंय आपल्याला. मला असं वाटतंय ही संधी आहे आणि प्रचंड ऊर्जेचं काम तुम्हाला उभा करता येईल. त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टी. पुन्हा सरपंचाच्या डोक्यावर बर्फ असला पाहिजे, तोंडात साखर असली पाहिजे आणि पायात भिंगरी असली पाहिजे. म्हणजे काय. सरपंचाला रोज ग्रामपंचायतीमध्ये बसता आलं पाहिजे. आठवड्यातून एकदा पंचायत समितीला जाता आलं पाहिजे. 15 दिवसातून एकदा जिल्हा परिषदेला जाता आलं पाहिजे. आणि महिन्यातून एकदा 4 प्रस्ताव घेऊन नामदार साहेबांकडे महिन्यातून एकदा सरपंच मुंबईत पाहिजे. तुम्हाला असं मोठं स्वप्न पडत नाही का असं सभागृह माझ्याही गावाला असावं. पंढरपूरच्या जवळ चिंचणी नावाचं गाव आहे. पुनर्वसित असलेलं गाव आहे. साहेब
गाव बघायला 700 रुपये तिकीट आहे. सरपंच तिथलं लय चाणक्य आहे. हा, अरे गाव बघायला 700 रुपये तिकीट आहे, साधी गोष्ट आहे का? कुण्याही माणसाला गावात प्रवेश करायचा असेल, चिंचणी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर, गावाचं कृषी पर्यटन केंद्र करून टाकलंय. देशातलं पहिलं कृषी पर्यटन केंद्र आहे की जे गावकऱ्यांचं आहे. तुम्ही 700 रुपये द्यायचे, बायको आली तर दोघांची मिळून 1400 द्यायचे. गेल्याबरोबर तुम्हाला गंध लावून फेटा बांधतात, तुम्हाला इलेक्ट्रिकल गाडीमध्ये फिरवून सगळं गाव दाखवतात. झोका खेळायची व्यवस्था केली आहे. खाईल तेवढं पेरू दिले तुम्हाला, फळं दिले, पील तेवढं ताक दिलंय. दुपारी गेल्या गेल्या पुरणपोळीचं जेवण देतात. बसायला पाट असतो, ताट ठेवायला चौरंग असतो, झोपायला बाजा दिले 2-4. जाताना पुन्हा एकदा तुम्हाला नमस्कार करतात, हुरडा खायला देतात, 7ला गावाच्या बाहेर काढतात. बाहेरच्या नाही राहील, त्या गावात ठरलंय आता एखाद्या कुठल्या बाहेरच्या माणसाला इथं प्लॉट नाही द्यायचा. म्हणजे गावाचं रेस्ट हाऊस आहे. तुमच्यापैकी कुठल्या गावाला रेस्ट हाऊस आहे? गावाला रेस्ट हाऊस शासकीय गावाचं ग्रामपंचायतचं रेस्ट हाऊस कुठल्या गावाला आहे? मित्रांनो, ग्रामपंचायतीचं रेस्ट हाऊस त्या गावाला 1 नंबरचा पुरस्कार जिल्ह्यातल्या आदर्श शाळेचा मिळालाय. मला असं वाटतंय की आपण अशा पद्धतीचं गाव जर करता, पोहायला स्विमिंग टँक गावानं, ग्रामपंचायतीचा स्विमिंग टँक आहे, 700 रुपयात त्याच्यात पण पोहता येईल तुम्हाला. हा, खाली सरपंच हसायला लागले. ते म्हणले असं असतंय का? असं पण गाव असतंय? होय, असं पण गाव असतंय. तुमच्या गावात लोकांनी काय यावं याचा विचार आजपासून करा. बरं मित्रांनो, या देशामध्ये किती चांगल्या योजना आहेत. बरं, तुम्हाला असं वाटतंय की हे होणार का? तर होय, हे होऊ शकतंय. 30 वर्षापूर्वी माझ्यासारखा एक वेडा माणूस तुमच्या गावात आला होता आणि तो असं सांगत होता की आईला पोलिओचा डोस द्या, बाळाला पोलिओचा डोस पाजा. त्या काळात टोपीवाली 4-2 म्हातारी माणसं गावाच्या कट्ट्यावर बसलेली असायची. ती माणसं त्याला म्हणायची, अरे तुझ्या सांगण्यानं काही पोलिओ होत असतो का? गावात 25 माणसांना पोलिओ झालाय, ती लोक अपंग आहेत. मित्रांनो, त्या सांगणाऱ्यानं मिठी सोडली नाही. 30 वर्षानंतर तो सांगत राहिला. 30 वर्षानंतर आज महाराष्ट्र आणि भारत देश पोलिओ मुक्त झालेला आहे. म्हणजे बदल होऊ शकतं, हे उदाहरण आहे. हे जाऊ द्या, 10 वर्षापूर्वी आमच्या व्हिडिओ ताईंनी, आम्ही सगळ्यांनी, सगळ्या सरपंचांनी एक नारा दिला होता, संडासला बाहेर बसू नको, आतमध्ये बस. हे वाक्य म्हणायला 25,000 करोड रुपये गेले. काय सांगायचं त्याला? आत बस, गाव घाण करू नको. हे एक वाक्य सांगायला इतके पैसे गेले. मग त्या काळातली म्हातारी माणसं म्हणत होती, आमचं पोट साफ होत नाही, आम्हाला उसातच जावं लागतंय, रस्त्याच्याच कडेला बसावं लागतंय, त्यासल्या डब्यात आम्ही बसणार नाही, अशी जुनी माणसं सांगत होती. बसत नव्हती. सरपंचानं अशा गाठी मारू मारू आतमध्ये माणसं बसवली. सरपंच सांगितलं बाहेर येऊ नको. मित्रांनो, मग अनेक लोकांचं सांगितलं, अरे असं होत असतंय काय? काय वेड्यासारखं सरकार वेडा आहे का? तुम्ही वेडा आहे? मित्रांनो, 10 वर्षानंतर 25,000 करोड रुपये गेल्यानंतर आज तुमच्या प्रत्येकाच्या गावातली 95% माणसं शौचालयाचा वापर करायला लागलेली आहे. 5% अजून बी डांबरीवरच जातात. त्याचा नाद सरपंचाने बी सोडलाय, बीडीओने बी सोडलाय, ग्रामसेवकने सोडलाय. तुम्ही सगळं गाव सांभाळत असताना बऱ्याच वेळा शासकीय योजनेत प्रांतसाहेब सांगतात 100% उपस्थिती नसते. 100% गाव बदलवायचं नसतंय. गाव फक्त 90%वरच बदलवायचं असतंय. 10 सोडूनच द्यायचे असतात. तुम्ही ती 10 सुद्धा धरूनच बसताय. काही जणाला तर तुम्हाला खरं सांगतो, मी तिकडे शिरूर आनंदपाळ नावाचा तालुका आहे साहेब, एका सरपंचांनी मला सांगितलं, साहेब ते 70 लाख रुपये ज्याने खर्चिले ते खुर्चीवरच बसू दे नाही म्हणले. मला म्हणलं कसं का? मी तांड्यावरची सरपंच आहे, महिला सरपंच आहे, 100% अडाणी आहे. त्यांनी सांगितलंय ते आमचं पार्टी प्रमुख आहे, ते बसूच देत नाही म्हणले मला. अशी पण काय गाव आहेत जिल्ह्यात, राज्यात? मला असं वाटतंय की आजपासून तुम्ही ठरवलं पाहिजे. बरं, बोलायचं का थांबायचं? हा, म्हणजे नाहीतर पुन्हा, कारण मी अतिशय भानावर असलेला वक्ता आहे. किती बोलावं याच्यापेक्षा कुठं थांबावं हे मला चांगलं कळतं. नाहीतर तुम्ही बोर व्हायचा, 4-2 सरपंच माना टाकायचे मी बोलत राहायचो. मागे एका सरपंचाने माझं भाषण ठेवलं होतं. रात्री 9 वाजता आम्ही त्या गावात पोचायला पाहिजे होतं आणि 11 वाजले सभापती साहेब आम्हाला पोचायला. 11 वाजता पोचल्यानंतर आमची सुरुवात झाली कार्यक्रमाची आणि 11चा कार्यक्रम 12ला संपेल असं गावकऱ्याला अपेक्षित होतं. 1 वाजली, आमचं बंद होईना, लोकही उठेना. 2 वाजल्या,
लोक हळूहळू उठून चालली. 3:30 वाजता मीही भानावर आलो, ती माझ्या समोर बसलेले एक जण भानावर आलो. मला सरपंच गेले की म्हणलं बॉडी साहेब मगाच गेली बॉडी सुद्धा. म्हणलं मग तू मीच आहे का? म्हणलं तुझं अभिनंदन, तुला एकट्याला ग्रामविकास कळला की मला आई शपथ सांगतो तुमच्या पायाखालची सतरंजी माझी आहे म्हणला, म्हणून मी थांबलो. मागच्या वेळेस ह्या सरपंचानं 3 सतरंजी हरवलेत म्हणला, आईनं सांगितलं आता सतरंजी आपली आपली घेऊन ये. तसं होऊ नये. तर मी बोलत राहायचो, तुम्ही ऐकत राहायचा. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं तुमच्या लक्षात असू द्या मित्रांनो, माझ्या गावांमध्ये एकाच माजी सैनिकानं 16 लाख रुपये ग्रामपंचायतीला कॅश दिली आणि त्यांनी सांगितलं की आपल्या गावात कुस्ती केंद्र उभा करा. 16 लाख रुपये. देणगी देणारे अनेक माणसं असतात, तुम्ही दम देऊन घेता, तशी घ्यायचीच नाही. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं सन्मान भूमिपुत्राचा नावाचा कार्यक्रम आम्ही ठेवला आणि त्या भूमिपुत्रांचा सन्मान मध्ये आम्हाला असं लक्षात, तुमच्या डोक्यात 15वा वित्त आयोगच आहे, चूक काढा. तो 14वा वित्त आयोग आहे, काढा. अरे तुम्ही इतक्या चांगल्या गावातली माणसं आहे, तुमच्याकडे CSR आहे. किती जणाला CSR माहिती आहे? CSR 1 डझन माणसाला CSR आहे. ते विचारायला लागले सरपंचांना का असतंय म्हणली. त्यांनी विचारलं का असतंय? असतंय. अनेक फाउंडेशन आहेत, अनेक कंपन्या आहेत, अनेक व्यक्ती आहेत, अनेक माणसं आहेत. पैसे कसे गावाला जमा करायचे असतात मी तुम्हाला सांगतो, शेवटचा मुद्दा, आणि मग आपल्याला हे करता येईल. मित्रांनो, आम्ही गावामध्ये अशी काही अतृप्त माणसं असतात की ज्याला कुणीच मोजलेलं नसतंय. तुमच्या गावातला एखादा माणूस पुण्याला गेलेला असतो, चांगला उद्योगपती झालेला असतो, मुंबईला गेलेला असतो, चांगला उद्योगपती झालेला असतो. तुम्ही सरपंच झाल्या गावातल्या प्रत्येक बाहेरगावी गेलेल्या कर्तृत्ववान माणसाला पत्र लिहा. माननीय तुकाराम जाधव, तुमचं अभिनंदन, तुम्ही माझ्या गावचं भूषण आहात. आपण पुण्यामध्ये जाऊन स्वतःच्या कर्तृत्वावर उभे राहिलात, गावाचं नाव मोठं केलंय. येत्या 15 ऑगस्टला ग्रामपंचायतीनं तुमचा सत्कार ठेवलाय. त्याला पत्र द्या. ती पत्र लगेच मेहुणीला दाखवतो, बघ म्हणजे कुठल्याच सरपंचानं ठेवला नव्हता, ह्यानं ठेवलाय आपला सत्कार. काही सरपंच लेटर पॅड छापतात, 5 वर्षात त्याचं लेटर पॅड उरत नाही. नवरा म्हणतो अजून तसंच आहे आपलं. मित्रांनो, गावात ठिणगी जरी पडली तरी सत्कार करायला शिका. ज्या सरपंचाला लोकांना सारखा सत्कार करायचा सुचतो ते पुढची 5 वर्ष पुन्हा एकदा सरपंच होतो. अरे गरीबाचं पोरग 10वीत पहिलं आलं, ग्रामपंचायती वतीनं त्याचा सत्कार करा. गावातलं एखादं पोरग पोलीस भरती झालं, त्याचा सत्कार करा. कारण गरीबाच्या पोराचा सत्कार कुणी केलेलं नसतं, त्याचे आई वडील जन्मभर तुमच्या ऋणात असतात. माझं पोरग सरपंच झाल्या या ग्रामपंचायतीने त्याचा सत्कार केला. गावात एखाद्या बाईला मुलगी झालेली असेल, अभिनंदनाचं पत्र लिहा. सविता मोरे, आपणास मुलगी झाल्याचं मला कळालं, सरपंच म्हणून मी आपलं मनापासून अभिनंदन करतेय. तू गावाच्या वैभवात भर घातली. स्त्री जन्माचं स्वागत म्हणून ग्रामपंचायत तुझ्या आनंदात सहभागी आहे. तुझीच सरपंच अमुक अमुक लिहून टाका. सरपंच हा दिलखुलास असला पाहिजे, लोकांचं कौतुक करायला त्याला आवडलं पाहिजे. सरपंच समोरून आलं की असं काही त्याच्याकडे बघत असतंय, येतं काय ग्रामपंचायत मध्ये, आतमध्ये शिरतं काय, खुर्चीवर लय डोळा आहे. पण तुमचा असा नादा का 30 वर्ष तुम्हीच राहो. मला असं वाटतंय आमच्या गावात साहेब आम्ही सत्कार ठेवला. गावाला पैसे नव्हते, ग्रामसेवकाला सांगितलं की गावातल्या 50 कर्तृत्वान माणसाचा, ग्रामसेवक किती जण आहे तिथं, ओके एवढी मंडळी आहे, त्यांच्यासाठी अभिनंदन. त्यांचं तर लय अवघड आहे. काही ग्रामसेवक तर मला म्हणले साहेब खिशातच ग्रामपंचायत घेऊन फिरतो म्हणले. लगेच काय अडचण नाही. आता काय त्यांच्या ट्रेनिंग मध्ये मी ते सांगतो, आता काय इथं त्यांचं सांगत बसत नाही. आम्ही आमच्या ग्रामसेवकांना सांगितलं की आपल्याला गावातल्या 50 कर्तृत्वान माणसाचा सन्मान करायचा आहे. एका माणसाला 1000 रुपये खर्च येणार आहे. त्यांनी एका वाक्यात सांगितलं, असलं आराखड्यात बसत नसतंय. हा, ती म्हणले तुम्ही सत्कार करत फिरणार, इथं ग्रामपंचायतकडे कुठं पैसे आहेत, शिपायाचा पगार करायला पैसे नाही म्हणले. ती 3 महिने झालं ती आता पाणी सोडायचं बंद केलंय त्यानं. खरं आहे त्याचं, तुम्हाला माहित नसेल मित्रांनो. मग आम्ही असं ठरवलं, आम्ही सरपंचाच्या लेटर पॅडवर साहेब पत्र दिलं, सगळ्यांचा सत्कार ठेवला. एका मोठ्या उद्योगपतीला बोलवलं आणि त्याला सांगितलं की तू गावातला कर्तृत्वान माणूस आहे, बाहेर गावी गेलाय, तू एवढं चांगलं यश पुण्या मुंबईत जाऊन मिळवलंय, तुझ्यासारख्या माणसाचा ग्रामपंचायतीला अभिमान आहे. त्याचा मोठा सत्कार केला. पांडुरंगाची प्राणसाहेब अशी मोठी मूर्ती भेट दिली, त्याला शाल घातली. माझे सगळे मित्र मला म्हणत होते येडा आहे का, ही 50,000 रुपये कुठनं खर्चणार. म्हणलं ह्याला घातलेली शाल 25,000ला पडली पाहिजे. ती म्हणली नवा काय फंडा आणलाय तू अजून. त्याचा सत्कार केला. संध्याकाळी त्याला जेवण दिलं
दुसऱ्या दिवशी ग्रामपंचायतीमध्ये सकाळी बोलवलं, चहा पाजला आणि त्याला सांगितलं की अंगणवाडीला आपल्याकडं ॲक्वा नाहीत, आपल्याला पाणी स्वच्छ करायची 2 मशीन द्यायचे. ती म्हणलं आजीच्या स्मरणार्थ 2 मशीन घेऊन टाका म्हणले, काय अडचण. म्हणलं गावाला शिखर बांधायचंय बाळासाहेब, पैसे कमी पडले, तुमच्यासारख्या कर्तृत्वान माणसानं ग्रामपंचायतीचा रात्री सत्कार केलाय, गरम गरम असतानाच पैसे मागायच्या. हा, पुन्हा सत्कार करून पुढच्या दिवाळीला मागितलं तर ती दे. त्याला सांगितलं बरं सत्कार करायचा आपल्याला. ती म्हणलं माझ्या वडिलांच्या नावाने 51,000 रुपयाची पावती फाडा. मित्रांनो, त्यानं पट्ट्याने 51,000 रुपये दिले. एक जणानं 10 बाकडे दिले, 5,000 रुपयाला बाकडा मिळतो, 10 बाकडे गावाला त्यानं 50,000 देऊन टाकले. मित्रांनो, त्या दिवशी आम्हाला लोकांनी 71 लाख रुपये दिले होते. 9 किलोमीटरचा ओढा रुंदीकरण खोलीकरण आम्ही केलं, त्याचं 8 बंधारे त्याच्यावर बांधले आणि गावातल्या विकासासाठी लोकांनी केलेल्या निधीची ती व्यवस्था आहे. तुमच्यापैकी आता बरं तुम्ही गेलं की लगेच मागायला जाऊ नका. हा, तुम्ही जर म्हणले मी सरपंच झालो ना आपल्याला गावात नीट करायचंय, तुला 1-2-3 लाख रुपये द्यायचे का, ती मध्ये ह्यासाठी केलं का तुला, ह्यासाठी म्हणजे माझ्याच घरापासून सुरुवात का. मित्रांनो, सरपंच झालेल्या माणसाला विचारा घरपट्टी पाणीपट्टी मागायची त्याची काय अवस्था आहे. ते म्हणतात सुरुवात कर, वसुली कर, पण आमच्यापासून करू नको. मित्रांनो, माझी जाणीवपूर्वक तुम्हाला हात जोडून विनंती आहे, गाव जर सुजलाम सुफलाम करायचं असेल तर लोकांच्या समस्या जाणून घ्या, छोट्या छोट्या गोष्टींवर जा, अभिसरण करा. शासनाने सांगितलं लखपती करा, एखाद्या लखपती दिदी नावाची योजना 1500 रुपये फॉर्म भरले नसतील, अंगणवाडी ताईंना बोलवून घ्या, त्यांना सांगा कुणाकुणाचे फॉर्म राहिले, एक सुद्धा माणूस इथं राहणार नाही. वृद्ध पेन्शन योजना ग्रामपंचायतीच्या वतीनं फॉर्म भरा, त्याची कागद आपणच काढा, सगळं आपल्याकडे आहे. अडचण काय. पूर्वी विहिरीला 2 लाख रुपये मिळायचे, पुन्हा 2.5 लाख रुपये मिळायचे, पुन्हा 4 लाख रुपये मिळायचे, आता 5 लाख रुपये मिळतात. गावातल्या माणसांना बोलून बोलून सांगा, ज्याला विहीर घ्यायचे त्यानं नुसता अर्ज दे, कागद आपणच काढा. आता लोक सुद्धा इतकी छान आहेत, वस्तीवरच जाताय, उतानं झोपून आपल्याला कागद सुद्धा व्हॉट्सअपवर पाठवते, ते म्हणते झेरॉक्स काढ तिकडे. अरे लय वाईट अवस्था आहे ग्रामीण विकासात, पण खरं आहे ना. हा, आणि तुम्हाला सांगतो ह्याच्यात घरकुलवाली 2-4 सरपंच अडकलेली असते. ती व्हिडिओनी सांगितलंय त्यानं 30,000 नेले, घरकुल बांधलं नाही. एक तर आपलं 30 घेऊन ये, नाही तर त्याला वरचं 60 देऊन ये. सरपंच त्याच्या घरी जाऊन जाऊन कटाळून गेले. पण खरं आहे, मला असं वाटतंय की तुम्ही त्याला सांगा की तू तेवढं घरकुल बांध. मित्रांनो, त्याला घरकुल योजनांचं अभिसरण करा, इतक्या योजना आहेत, सगळ्या योजनांचं अभिसरण करा. गायगोठा त्याला करून द्या, विहिरीचं त्याला एखादं अनुदान द्या, फळबाग लागवडीचं अनुदान द्या. MREGS नावाची एकमेव अशी योजना आहे की ज्या योजनेला निधीचं बंधन नाही. 42,000 करोड रुपये वापरणारं एकमेव राज्य आहे, पण इतर राज्यांमध्ये 70,000 80,000 करोड रुपये वापरतात MREGS मधून. किती सरपंचांना मला असं वाटतं MREGS प्रत्येक योजना समजून घ्या, प्रत्येक योजना. बरं, ही योजना विचारायला कुणाला जाऊ नका, तुमच्या खिशात आहे. MREGS ची विहीर, MG नरेगा, नुसतं युट्यूबवर एक शब्द टाका, तुम्हाला त्या सगळ्या योजनेची पात्रता, निकष, अनुदान, सगळ्या गोष्टी कळतात. फळबाग लागवडीचं अनुदान, गायगोठ्याचं अनुदान. मित्रांनो, हे सोडा, गावातली तरुण पोरं बेरोजगार फिरत असतात आणि सरपंचाचा पुढे प्रश्न असतो, काय सांगू. PMEGP नावाची एक योजना आहे की ज्याच्यामध्ये 25 लाख रुपयाचं कर्ज मिळतं, प्राईम मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम. किती सरपंचांनी गावातल्या तरुण पोराला ती मिळवून दिली. CMEGP नावाची योजना आहे, चीफ मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम, 15% सबसिडी. PMFM नावाची आता एक शासनाची योजना चालू आहे, पंतप्रधान अन्न प्रक्रिया उद्योग. खेडेगावात किती ग्रामीण भागातले रोजगार निर्माण झाले. 40% सबसिडी आहे मित्रांनो, त्याला 40%, 50 लाख रुपये लोन मिळतं. ही योजना सरपंचाला माहित असली पाहिजे. ही योजना तुमच्या खिशात आहे, कुणाला विचारू नका. आता PMEGP, CMEGP, PMFM, एक शब्द टाका युट्यूबवर, हजारो व्हिडिओ त्याचे येतात. मला असं वाटतंय या सगळ्या गोष्टींचा विचार तुम्ही केला पाहिजे. आता एक योजना CGTMSE नावाची योजना आहे, त्याच्यामध्ये लिहिलंय की याला जामीन नाही, कारण नाही, 2 करोड रुपयाचं कर्ज मिळतं. गावातलं तरुण पोरग एखादा उद्योजक म्हणून कुठलंही प्रोडक्शनचं युनिट त्याच्यात करू शकतो. मला असं वाटतंय की तुम्ही ह्या सगळ्या योजना सांगा. तुम्हाला नाही जमल्या ते एकदा मला बोलवा. मी तुमच्या गावात सगळ्या योजना, गावातली 5-25 तरुण पोरं उद्योगाला लागली पाहिजे, ही भावना याच्यातून आहे. शासनाला टार्गेट पूर्ण होत नाही म्हणून त्याच्यासाठी स्पेशल माणूस नेमलाय कृषी विभागानं, प्रत्येक जे तालुक्याला नेमलाय. तुम्ही त्याला मिस कॉल दिला तरी ती महागारी येते. तुम्ही का म्हणले त्याला PMFMचं लोन करायचं, ते म्हणलं जिथं आहे तिथं थांब, मी कागद न्यायला येतो. अरे नाही करायचं, नाही यायला लागलोय म्हणला, मी कागद काढून ठेवू. मला असं वाटतं इतक्या योजना जर शासनाच्या, मला भीती वाटायला लागली साहेब,
किती योजना आहेत, किती योजना आहेत, किती. आता योजना आंघोळीला अनुदान येईल का काय भीती वाटायला लागली. आंघोळ करायची, सरपंचाला सांगायचं, भाऊसाहेबांनी त्याला 500 रुपये देऊन टाकायचं. आंघोळ केली म्हणजे. मित्रांनो, माझ्या गावात आम्ही 3 प्रकारचं पाणी देतो. आरोचं पाणी वेगळं, सांडायचं पाणी वेगळं आणि गरम पाणी देतो ग्रामपंचायतीच्या वतीनं. गरम पाणी. तुमच्यापैकी कुठलं गाव गरम पाणी देत आहे? हेच नाही. बरं, गरम पाणी द्यायला आम्ही काही वेगळा प्रयोग केला नाही साहेब. आम्ही एका उद्योजकाला गाठलं, त्याच्यावरून सोलर घेतलं, ग्रामपंचायतीवर बसवलं, सोलरनं पाणी तापतं. लोकांना सांगितलं ज्यांनी ज्यांनी टॅक्स भरलाय त्यांना इथलं गरम पाणी रोज घेऊन जायचं. म्हातारी माणसात संध्याकाळी तिथं गुडघे शेकतच बसलेले असतात. आणि ही चांगली सोय आहे. भास्कर पेरे पाटलांना तुमच्यापैकी अनेक जणांनी ऐकलं असेल, तुमच्याकडची एक समस्या आहे की लोक टॅक्स भरत नाहीत, घरपट्टी, पाणीपट्टी, नळपट्टी भरत नाहीत. तिकडं रांग लावून 1 एप्रिल ते 30 एप्रिलला पैसे भरतात, वर्षाचे पूर्ण पैसे भरतात. पूर्ण पैसे भरले की ग्रामपंचायतीने गिरणी टाकली. ज्यानं टॅक्स भरलाय त्यांना दिवसभर दळून घेऊन जा. आमच्या तुझं नाही आहे, मिवणीचं नाही आहे, कुणाचं पण नाही. तुमच्यापैकी कुठली ग्रामपंचायत अशी आहे की ग्रामपंचायतीनं टॅक्स भरला 100% त्याला दळून देते? हे तुम्ही भारी गावची माणसं आहे बघा. तुम्ही असल्या काय भानगडीतच पडलं. तुमचा खर्च जास्त झाला बहुतेक निवडून यायला. तुमच्या डोक्यात आहे की अरे माझं कसं. मित्रांनो, त्यांच्याकडे मिरची कांडप यंत्र घेतलं प्राणसाहेब त्यांनी. जो टॅक्स भरेल, सभापती साहेब जरा ऐका, तुम्हाला ही पुढच्या वेळेस अजून चांगलं जमेल. ज्यानं टॅक्स भरलाय त्यानं वर्षभर ग्रामपंचायतीच्या मिरची मशीनवरून मिरची बारीक करून घेऊन जायची. ग्रामपंचायतचा कर्मचारी मिरची ग्रामसेवकाची बी करील आणि गाववाल्याची बी करील. मित्रांनो, त्यांनी आता लाकडी तेल घाणा घेतलाय. 4 किलो शेंगदाण्यापासून 1 किलो तेल मिळतंय. तरी पण 110-120 रुपयाला तेल विकतात. तेलामध्ये प्रचंड भेसळ चालू आहे. पूर्वी 10-20 गावांमध्ये एखाद्या माणसाला कॅन्सर व्हायचा, आता गावागावांमध्ये 20-25 माणसाला कॅन्सर होतोय. ही गोष्ट त्या ग्रामपंचायतीनं ओळखली आणि त्यांनी सांगितलं लाकडी तेल घाणा, तू शेंगा घेऊन ये, शेंगदाणे घेऊन ये, ह्याच्यात टाक तुझी पेंड, तुझं तेल घेऊन जा, भाऊसाहेबाला 1 किलो दे. ग्रामसेवकताई म्हणले असतील चांगली सोय केली की तुम्ही. मित्रांनो, काय अडचण आहे? लाकडी तेल घाणा 60-70 हजार रुपयाला येतो. लोक रांग लावून. तुमच्याकडे पहिला वर्ष करा, प्रयोग तरी करा. मला असं वाटतं लोक लाईन लावून पैसे तुमच्याकडे भरतील. त्यांच्याकडे गरम पाणी आहे, ज्यानं टॅक्स भरलाय त्याला गरम पाणी पण द्यायचं बस. ह्याला आंघोळ. आता ती गाव ते सरपंच सांगतात आंघोळच घालायची राहिली म्हणले लोकांनी. आता इतक्या योजना, इतक्या सुविधा आपल्याला देता येतात लोकांना. वाचनालय सुरुवात करा, एखादं वाचनालय. बरं, वाचनालय करायला काय? आम्ही मॅडमला सांगितलं आमच्या ग्रामसेवकाला, ताई आपल्याला वाचनालय सुरू करायचं 5 पेपरचं. ते म्हणले असलं आराखड्यात बसत नाही. मग ग्रामपंचायतीने अभ्यासिका केली. आम्ही प्रत्येक, अरे इथून मोठी झालेली गावातली मोठी माणसं पुण्या मुंबईत असतात, त्याला सांगा रोज 5 रुपये 365 दिवसाचे 2000 रुपये साधारणपणे होतात. तुझ्या आजीच्या स्मरणार्थ लोकमत पेपर चालू कर. वळसे पाटलांचा कुठे गेले? सकाळ चालू कर, पुण्यनगरी चालू कर, 1 पेपर चालू कर. 10 माणसांकडून 10 पेपर चालू करा. त्याला मी गावात पेपर चालू केलाय आणि लोक माझा वृत्तपत्राचा आनंद घेतात. हा आनंद देता येतो, पण सामान्यांची दुःख तुम्हाला कळाली पाहिजे. ग्रामविकास म्हणजे वेगळा काय नाही. तुमचं गाव सोडून तुम्ही पुण्या मुंबईच्या विकासाचं डोक्यातलं काढा. तर कुणाच्या डोक्यात असं बसलं सरपंच म्हणजे तालुक्याचं मलाच बघायचं. काही सरपंच तर इतकं ताण घेतात, ती म्हणजे काय आता सरपंच काही नाही, तुझ्या गावाचं मग. आम्ही म्हाताऱ्या आजीला, आमच्याकडे एक आजोबा, सभापती साहेब, सरपंचाची दृष्टी कशी असली पाहिजे बघा. नामदार साहेब, एक आजोबा आमच्याकडं झाडाची काठी घेऊन टेकत टेकत चालले होते. ही गोष्ट माझ्या लक्षात आली की अरे ती आजोबा वाकून गेले. काठीची हाईट कमी होती, तोडता आली नाही त्यांना ती काठी, निराधार होते ते. वाकून वाकून धरून ते वाकून गेले. आमच्या लक्षात आलं, गावातला एक माणूस गाठला, 100 वेताच्या स्टँडर्ड काठ्या आणल्या, सगळ्या गावातल्या म्हाताऱ्या माणसाला वाटून टाकल्या. आजही ती सगळी माणसं सरपंचाची काठी म्हणून त्याला ओळखतात. 80 रुपयाला काठी मिळते. मित्रांनो, छोटं दुःख लोकांचं तुम्हाला बघता आलं पाहिजे, लोकांच्या वेदना तुम्हाला समजून घेता आल्या पाहिजे आणि गावातल्या प्रत्येक प्रश्नाला तुम्ही जबाबदार. गावाचा विकास झाला तुमच्यामुळे झाला, त्यामुळे सगळ्या प्रत्येक गोष्टी, छोट्या छोट्या गोष्टी करायला लागल्या. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला यशाकडे घेऊन जात असतात. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं, लोकांना 75 वर्षानंतर सुद्धा अजून हे गाव माझं आहे ही भावना अजून लोकांमध्ये तयार झाली नाही. ही खरं तुमचं आणि माझं दुर्दैव आहे. इंग्रजांनी रेल्वेच्या डब्यामध्ये, संडासमध्ये
तांब्याला साखळी बांधली होती, आजही ती साखळी आहे, अजूनही ती साखळी काढली नाही, तांब्या तसा ठेवलाच नाही ती. खरंय. हे जाऊ द्या, तुमच्या माझ्या घरात 4 नळ असतात आणि ग्रामपंचायतचे 4 नळ बसवलेले असतात. अगोदर नळ कुठले तुटतात? ग्रामपंचायतचे तुटतात. काय कारण आहे ह्याचं? मला कळलंच नाही. कारण हे गाव माझं आहे, ही ग्रामपंचायत माझं आहे, असं भाव त्याच्यात आपण निर्माण करू शकलो नाही. त्यामुळे छोट्या छोट्या सरपंचांनी आठवड्यातून एकदा शाळेतला भात खायला गेलंच पाहिजे. आईची शपथ घेऊन सांगा, माझ्या शाळेतला पोषण आहार मी जाऊन तपासला, विद्यार्थ्यांच्या लाईन मध्ये बसून खाल्ला. अशी किती जण आहेत ह्या आठवड्यात? 15 दिवसात, आठवड्यात आपल्या आपल्या आईची शपथ. 2, 4, 6, 8, 9, 11 सरपंच भात खायला येतोय म्हणू द्या, पण जा. तुमच्या जाण्यानं गरीबाचा भात चांगला शिजतो, तुमच्या जाण्यानं सामान्यांना खूप आनंद होतो. गरीबाची पोरं गावात सांगतात की सरपंच काका माझ्या ओळीला बसून शाळेत भात खाऊन गेले. चेअरमन साहेब बरोबर आहे ना हे? त्यामुळे सगळ्यात महत्वाचं, इतक्या छोट्या छोट्या गोष्टी जर तुम्हाला करता आल्या तर तुम्ही खूप चांगलं काम करू शकता. माझ्या गावात देशातली एकमेव स्मशानभूमी आहे, सगळ्या जातीची धर्माची एकमेव स्मशानभूमी आहे. एकच स्मशानभूमी आमच्या गावात. अनेक गावांमध्ये आपण बघतो काही सरपंच लिहायला लागलेत, आता त्यांचं अभिनंदन. आल्यापासून लिहायला चालू करायला पाहिजे होतं. पुन्हा एकदा मी तुमच्या तालुक्यातल्या चांगल्या चांगल्या ठिकाणी आपल्याला अशा सरपंचाच्या कार्यशाळा घेता येतील, ग्रामीण विकासाचं काम उभा करता येईल आणि खऱ्या अर्थानं गावातला विकासाच्या उंचीवर घ्यायचा असेल तर आपण खूप उत्तम प्रकारचं काम करू शकतो. मी 1:01 झालाय, मला दिलेली वेळ संपून गेली आहे. मी शेवटचं एक उदाहरण सांगेन आणि तुम्हाला थांबेन. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं, एकदा मी असंच एका कार्यक्रमाला गेलो होतो आणि कार्यक्रम 10 वाजता सुरू झाला होता. स्टेज असं खेडेगावातलं असं कट्ट्यावर होतं, समोरून असा हॅलोजन मारला होता आणि 10चं भाषण 11ला संपेल असं गावकऱ्यांना अपेक्षित होतं. 12 वाजल्या, 12:30 वाजल्या, लोकही उठना, मीही उठना. त्या गर्दीतला एक माणूस खेडेगावातला होता, गंजी घातलेला आणि ती मिशावाला, जुनी तालीम वगैरे केलेला, आतासारखा वडापाववाला नव्हता. त्याच्याकडे बघितलं कीच कळलं ही तालीम केलेला माणूस आहे. ती अंधारात गेलं असेल, काहीतरी अडचण असेल, काम असेल, येईल माघारी. ती आलं आणि असं दांडकं घेऊन स्टेजवर आलं. माईक माझ्या हातात होता. मी त्यांना आजोबांना विचारलं, तुम्हाला काय हवाय? तुम्ही कुणाला तरी येऊन इकडे पण शोधायला लागले, इकडे पण शोधायला लागले, मला सांगा, अनाऊन्स करतो मी, माझ्या हातात माईक आहे. ती म्हणले, साहेब तुम्ही पाहुणा माणूस आहे म्हणले, तुम्हाला ह्या गावात कुणी आणलंय त्याला हुडकतोय म्हणले मगापासून. ते कुठे गेले म्हणले, संयोजक कुठं आहे घेतला. म्हणलं का इतका वेळ असतं का म्हणले, राहून 2.5 तास झालं चालू आहे, ही ईडी तर उठली नाही. ती म्हणला तुम्ही बी येड्यासारखं बोलत राहिला. म्हणलं तुमचं काय काम आहे? या वाट्यावर झोपायला असतं. म्हणलं ही ग्रामपंचायतचा वाटा आहे, ही उरका. म्हणला तुम्ही इथं झोपायची व्यवस्था आहे आमची. मला असं वाटतं मी त्या दिवसापासून मग तुमच्याकडे बघायला लागलो, काही वेळा नाही मी, त्याच्यामुळे तर बघायला लागलो. तसा अनुभव मला राज्यभर येतं म्हणून मी मागं बघून बोलायला चालू केलं. त्यामुळे तुम्हा सगळ्यांना माझ्या मनापासूनच्या शुभेच्छा. आयुष्यात आमच्या गावामध्ये नवीन सून आली तर 8-15 दिवस झाले की आम्ही ग्रामपंचायत मध्ये बोलून सरपंचाच्या हस्ते तिचा सत्कार करतो. नवीन सुनेला बरं सत्कार करायला काय लागतं ताई? त्या सुनेला जन्मभर वाटतं की मी ह्या गावात पहिल्यांदा आले होते आणि मला पहिली पोरगी झाली होते तेव्हा ह्याच ताई सरपंच होत्या, हिनंच माझं कौतुक केलं होतं आणि गावात माझं स्वागत केलं होतं. टाळ्या. तुमचं असं म्हणणं आहे? म्हणजे तुम्ही ऐकण्यात तल्लीन झाले म्हणून आम्ही नसतो कुणाला पण टाळ्या वाजवत, असं म्हणून वाजवत नाही. मला काही कळलं नाही. आदरणीय आमदार साहेब मला इथं बोलवलं, या सगळ्या सरपंचाशी संवाद साधण्याची संधी दिली. माझ्या स्वप्नातलं गाव करण्याची मानसिकता तुम्हा सगळ्यांची तयार झाली. आपण आदर्श गाव करू शकतात. राज्यातली चांगली चांगली गावं एकदा बघायला जा आणि मग आपल्याला वाटायला लागतं की गावं किती आदर्शी होऊ शकतात, ग्रामविकास किती चांगल्या पद्धतीने आपल्याला करता येऊ शकतो. या सगळ्या विषयांसाठी माझ्या तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा. आयुष्यात असंच यशस्वी व्हा. आता जे सरपंच आहेत आगामी 25 वर्ष तुम्हीच त्या गावचे सरपंच राहावे. त्या दोघाला आरक्षणाचीच काळजी आहे. ती म्हणजे आरक्षण असल्यावर कसं काय, ती कसं काय करायची ह्यांची ही बघतात. सरपंच हा चतुर माणूस असतो, मला खरंच त्याचं कौतुक वाटतं. सगळं गाव त्याने पिशवीत घातलेलं असतं एकट्यानं. त्यामुळे तुमचं अभिनंदन, तुम्हाला शुभेच्छा. आपण पुन्हाही तालुक्यातल्या वेगवेगळ्या विकास कामांच्या संदर्भात असंच भेटत राहू, असंच बोलत राहू आणि अनेक चांगल्या चांगल्या पद्धतीचा विकास आपण करू. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. बातम्या शेतीच्या,
बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.